तर नमस्कार. नमस्कार. आमच्या शेतामध्ये आम्हाला अद्रक लावायची आणि अद्रक लावण्यासाठी शेतकऱ्याची जुनी परंपरा आहे, हा रूढी परंपरा, हा की अद्रक लावताना त्या अद्रकीची पूजा व्हायला पाहिजे. हं, आणि आपल्या संस्कृतीमध्ये हं. 7 देव मानण्यात येत अरे आहे. अंध कस का बरं? हा 7 देव मांडून त्याची पूजा करायची मनभावनाने. हा हळद कुंकू लावून हा देवाची, हा आणि त्यानंतर नारळ, अगरबत्ती, हा गुलाल हा सर्व काही टाकायचं. हा आणि त्यानंतरच अद्रकीचे 5 खडे 7 खडे हं, आपल्या उ- त्या मातीच्या हं. कुशीमध्ये टाकायचे. उद्या शनिवार आहे म्हणून लावाले सर आज. उद्या शनिवार असल्यामुळे शनिवारी चालत नाही असे काही लोक म्हणतात. हा त्यामुळे आपण आजच हा मुहूर्त. हा तर आपल्या संस्कृतीत आपल्या देवाला 2 अद्रकीच्या त्याला बांगड्या वगैरे ठेवण्यात येतात. हा त्यानंतर हळकुंड, हं, खारीक, हं, खोबरं, हं, तांदूळ हं. हे सर्व काही वाट्या ठेवण्यात येतात. हा म्हणजे ते संस्कृती आपली जपावं लागते. हा त्यानुसार मी हे पूजा करत आहे. हा तर सांगायचं म्हणजे तांदूळ हं, सर्व, तर अशा पद्धतीने आपण करतोय. हा आणि हळद कुंकू वाहून आता आपण इथे अगरबत्ती लावणार आहे. 2 लावा सर. हा त्यानंतर नारळ फोडणार आहे. हं. अ, अगरबत्तीचा मौजूक सर. तर आपण आता अगरबत्त्या लावून हं. वारा असल्यामुळे किती लावाले सर तुम्ही अद्रक? अद्रक का, हं, अद्रक आपण लावणार आहे 5 क्विंटल. 5 क्विंटल. हो का? हा, तर काय भाव घेतली ती मास तळण्याची? अद्रक आपण घेतली होती जवळजवळ 10,000 रुपये प्रति क्विंटलला. आता घेतली का मग तुम्ही? हो. हो का? हा, बरं आहे मग. तर मी आता आपण अद्रक पूजा करतो आहोत. हं. आणि आपण आता एक पहिले अद्रकीचे बारीक बारीक आपण सगळं घ्या, काही निवडू नका द्या सर. एक 4-2 खडे आपण इथं ठेवू. हं, हे बघा असे हं. लोक किती ठेवतात माहित नाही, पण मी 5 ठेवण्याचा प्रयत्न करतो. हां, ते 2 तुकडे कर मस्त तळे. अं, हं, 7 ठेवले. हं, तर ते देवा, आणि आपण आता अगरबत्ती लावलेली आहे. हं, परत आपण अद्रकीवरती हळद कुंकू वाहू हं. अशा पद्धतीने. गणराज गणपती महाराज की जय. हं. पण आता नारळ फोडू तो दगडी इथंच घ्या. घ्या, तुम्ही उठून घ्या ना. इथं घ्या ना. गणराज गणपती महाराज की जय. आपण जिथं अद्रक लावणार तिथं नारळाचं पाणी टाकू. आता पहिले आपण देवाला नारळ ठेवूया हं. आणि अद्रक लावूया, बर सुरू करूया. बर हा, त्याला खतखत टाकणार सर तुम्ही तर आता पहिला डोसा आपण लगेच अद्रकीला उद्याकडं? उद्याच देणार आहे. हं. त्यानंतर आपण नंतरचे डोस एक महिना 15 दिवसानं देतात म्हणे. हा, त्या पद्धतीने देऊ. औषधं सोडणं आहे तर सर त्याला. अशा पद्धतीने आपण आता परसाद द्या मला सर. हा, तुकाराम भाऊ तांबे यांना आपण प्रसाद देऊ. तुम्ही खा आणि त्या थैलीत टाकून दे ती. आणि हे घ्या, मी तुम्ही पण खा. खातो. पण टाकून दे थैलीत त्या. हं. झालं का? 2 मिनिटं फक्त कट करा त्या. हं. केलं का? हं.